बारामतीच्या विधानसभेत लढत कोणाची यावर किती चर्चा सुरू झाल्या तरी आता बारामतीत युवा नेत्यांचं पर्व सुरू झालं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार हे बारामती तालुक्यात विविध गावात जात असताना आता जय पवार यांनी देखील मोहीम उघडली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवार आता गावोगावी फिरू लागले आहेत। काल त्यांनी बारामती तालुक्यात बुलेटवरून सवारी करत विविध गावांमध्ये पाहणी केली, भेटी दिल्या आणि लोकांशी चर्चा केली। या निमित्तानं जय पवार हे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। जय पवार यांच्या सक्रिय होण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला मोठी उभारी मिळेल असं चित्र आहे। या निमित्तानं त्यांनी काल कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या, तसेच लाडकी बहीण योजनेचं कामकाज कसं चाललं आहे याचे देखील त्यांनी आढावा घेतला। तालुक्यातील माळेगाव, खामगळवाडी, पंधरे, सोमेश्वर कारखाना परिसरातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत त्यांनी कार्यकर्त्यांच्या अडचणी तसेच या लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अडचणी देखील समजावून आणि जाणून घेतल्या। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत अशा प्रकारच्या गाठीभेटी आणि अशा प्रकारचा संपर्क आपण कायम ठेवणार आहोत असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला। जय पवार निवडणुकीच्या वेळी देखील सक्रिय होते। लोकसभा निवडणुकीत त्यांनी आई सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला। त्याचबरोबर जय पवार यांची बारामती तालुक्यातील कार्यकर्त्यांची चांगली नाळ जुळलेली आहे। या पार्श्वभूमीवर जय पवार हे स्वतः पुढाकार घेऊन आज त्यांनी कुस्तीचं मैदानही आयोजित केलेलं आहे। या पार्श्वभूमीवरती जय पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे। या कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी तसेच या कार्यकर्त्यांना विधानसभेच्या दृष्टीने अधिक सक्रिय करण्यासाठी जय पवार हे येत्या काळामध्ये विविध उपक्रम हाती घेऊन कार्यकर्त्यांमध्ये भेटीगाठी घेण्याचा तसेच तालुक्याचा दौरा करण्याची शक्यता आहे।